मित्रांनो, मराठीतील प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री प्रिया मराठे हिचं नुकतंच निधन झालं आहे. तिने वयाच्या केवळ 38व्या वर्षीच अखेरचा श्वास घेतला. प्रिया मराठे हिची कर्करोगाशी लढाई कशी होती पाहूया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, प्रिया मराठे ही शेवटी आपल्याला तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत दिसली होती. ही मालिका सुरू असताना अचानकच प्रियाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये प्रियाने आरोग्याच्या कारणामुळे मी ही मालिका इथेच सोडत आहे असं देखील सांगितलं होतं. तेव्हा प्रियाला कर्करोगाची सुरुवात झाली होती. त्यानंतर तिने कर्करोगावर उपचार घ्यायला देखील सुरुवात केली होती. त्यानंतर काही महिन्याने प्रिया बरी सुद्धा झाली होती आणि तिने पुन्हा काही नाटकांमध्ये काम करायला सुरू केलं होतं. पण दुर्दैवाने पुन्हा तिच्या शरीरात कॅन्सर या आजाराने डोकं वर काढलं. यावेळेस मात्र तिच्या शरीराने प्रतिकार करणं कमी केलं होतं. कॅन्सरच्या पेशी झपाट्याने वाढत होत्या. तिचं शरीर अशक्त होत होतं. प्रतिकारशक्ती कमी होत होती. चक्कर यायचे आणि डोक्यावरचे सगळे केस सुद्धा तिचे गळाले होते. उपचार सुरू होते पण रिकव्हरी होत नव्हती. उभे राहणे कठीण झाले होते, इतकी ती अशक्त बनली होती. असेच उपचार सुरू होते परंतु कॅन्सर वाढतच होता आणि एप्रिल महिन्यामध्ये तिचा कॅन्सर 3rd लेवलला गेला. यावेळेस मात्र ती बेडवरच पडून होती. पण अखेर 31 ऑगस्टच्या सकाळी 4 वाजेच्या सुमारास मुंबईतील मीरा रोड येथील तिने राहत्या घरी वयाच्या 38व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कर्करोगाशी तिची 2.5 वर्षापासून सुरू असलेली झुंज शेवटी मात्र अपयशीच ठरली. प्रियाच्या अचानक जाण्याने सगळ्यांनाच दुःख झालेलं आहे. आपल्या सगळ्यांकडून प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे हिला भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर तिच्या आत्म्यास शांती